शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. लोकसभेत घटना दुरुस्ती विधेयक नामंजूर. केंद्रीय मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक. महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर बैठकीत चर्चा. आम्ही महिला विरोधी नाहीत, पण भाजपचा हेतू सत्ता बळकावण्याचा. सध्याच्या 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण द्या. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी. महिला आरक्षणाच्या नावाखाली केंद्रानं भोंदू विधेयक आणलं. महिलांच्या नावाखाली जागा वाढवण्याचा डाव होता, संजय राऊतांचा आरोप. ऐतिहासिक विधेयकाला काँग्रेसचा विरोध. देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार. विधेयक पाडल्यानंतर जल्लोष साजरा करणं दुर्दैवी, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. कालचा दिवस लाजिरवाणा. विरोधकांची महिला विरोधी मानसिकता पुन्हा उघडी पडली. महिला आरक्षणाची लढाई थांबणार नाही. नारी शक्ती विधेयकावरनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचं ट्विट. शिवसेनेत विधान परिषदेच्या 2 जागांसाठी 6 जणांची फिल्डिंग. नीलम गोरे, शीतल म्हात्रे यांच्यासह 6 जणांचं नाव चर्चेत. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष. डिलिमिटेशनमुळे दक्षिणेवरती अन्याय होणार हे माहीत असूनही टीडीपीचं विधेयकाच्या बाजूनं मतदान. VSR सोबतच्या संबंधांमुळे दबावातून टीडीपीनं मतदान केलं, रोहित पवारांचा आरोप. जितेंद्र शेळकेंचा अपघात नव्हे तर घातपात. पुराव्यांनाच नष्ट करून पुरावे नसल्याचं सांगायचं. एप्स्टिनकडून माहिती घेऊन मारलं तसंच खराचं होणार. नाना पटोलेंकडनं शंका उपस्थित. निशिकांत दुबेंच्या वक्तव्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिवसेना भवन परिसरात दुबेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. दुबेंनी आदित्य ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. परतवाडा प्रकरणात लवगुरूची एंट्री. लवगुरूकडनं आरोपी अयानला खास टिप्स. आप वही होणं असं म्हणत मुलींना जाळ्यात ओढायचा. पोलिसांकडनं लवगुरूचा शोध सुरू. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल पोलिसांच्या रडारवर. पैसे देऊन कॅफेत गैरप्रकार सुरू असल्याचा संशय. आरोपी अयानला घेऊन पोलिसांचा कॅफे तपास. कॅफे चालकाची देखील कसून चौकशी. परतवाडा प्रकरणात रूम रेटिंगचा प्रकार समोर. आरोपी जात असलेल्या फ्लॅटवर अनेक युगुलही जायची. फ्लॅटमध्ये भाड्यानं राहणारे 2 तरुण तासाप्रमाणे पैसे आकारायचे. पोलीस चौकशीत खुलासा. भंडाऱ्यात सिलेंडरसाठी नागरिकांचा रास्ता रोको. सिलेंडर रस्त्यावरती ठेवून महामार्ग अडवला. तर नागपूर आणि बीडमध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा कायम. ऑनलाईन नंबर लावून देखील सिलेंडर घरपोच मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.